पक्ष कोणासोबत असणार? कारण काँग्रेसही दावा करतंय की आम्ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत संपर्क साधतोय. जोरगेवार असं म्हणतायत की ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक चंद्रपूरमध्ये आमच्यासोबत राहतील आणि आम्ही सत्ता स्थापन करू. बघा, जोरगेवार काय म्हणतात मला माहित नाही. जोरगेवारी आता भाजपचे हस्तक म्हणून काम करतात, बरोबर आहे. पण मी इतकंच सांगेन, विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे, एवढंच मी सांगू शकतो. भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासंदर्भात जर भारतीय जनता पक्ष म्हणत असेल तसं, तर ते हवेत तीर मारतात. या क्षणी भारतीय जनता पक्षाबरोबर आमची कोणतीही चर्चा अद्याप झालेली नाही. हां, काँग्रेस बरोबर झालेली. विजय वडेट्टीवार यांच्याशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा झाली. स्वतः विजयराव हे मातोश्रीवरती आले होते, तिथे चर्चा झाली. त्यांचा आणि आमचा संवाद सुरू आहे आणि निर्णय होईल एक दोन दिवस. राष्ट्रीय स्तरावरचा विषय आहे की भाजपने एक मुद्दा उपस्थित केला आहे की विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे अनेक शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहत नाही. त्यांनी अनेक उदाहरणं दिली आहेत. गेल्या वेळेसचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम असेल, काल कर्तव्य पथावर झालेली परेड असेल, चीफ जस्टिसची नियुक्ती असेल, त्यावेळेस प्रोटोकॉल प्रमाणे चीफ जस्टिसची नियुक्ती, अशा अनेक शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात राहुल गांधी उपस्थित होते. तुम्ही त्यांचा काय मान सन्मान ठेवलात? भारतीय जनता पक्षानं उगा तांडव करू नये. स्वातंत्र्य दिनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी हे दोन विरोधी पक्षनेते उपस्थित होते. तुम्ही त्यांना ऐरे गैरे पहिल्या रांगेत बसले. मंत्री आणि मंत्र्यांचं कुटुंब असेल, अमुक असेल, आणि गांधी कुटुंबाचा प्रमुख माणूस, ज्या गांधी कुटुंबाने देशासाठी महान त्याग आणि बलिदान केलेलं आहे, राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत लोकसभेचे. तुम्ही त्यांना मागच्या रांगेत बसवता आणि काय तुम्ही प्रोटोकॉलच्या गोष्टी करता? तुम्ही $2.25 लाख कोटी रुपयाचा अतिरिक्त बोजा राज्याच्या तिजोरीवर पडतोय आणि सगळ्यात महत्वाचं राज्याच्या गुंतवणुकीवर देखील त्याचा परिणाम पडतो. त्या प्रकारे एक सर्वेक्षण झालंय आणि महिलांना जे देत आहेत लाडकी बहीण. आता मला अडचण वाटत नाही. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 36 लाख कोटी घेऊन डावसवरून आलेले आहेत. 36 लाख कोटी रुपये घेऊन आले आहेत आणि मंत्रालयामध्ये 36 लाख कोटी मोजण्याचं काम सुरू आहे 6व्या माळ्यावर. बरं का, ते आता रिझर्व्ह बँकेत भरले जातील आणि मग सगळं आबाद आहे.